जे कष्ट घेतले 5 वर्ष साहेबांनी लोकांसाठी आणि लोकांच्या उपयोगी कामं करण्यासाठी त्याचंच फलस्वरूप म्हणून एवढ्या प्रचंड प्रमाणात लोकांची पाठिंबा साहेबांच्या मागे उभा राहतो। सन्माननीय आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मीटिंग झाली आणि ती गावं वगळून आमच्या गावातली 7 प्रायोगिक तत्वावर आपण गावं घेतली आणि निश्चितपणे मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं की राजेंद्र पाटील साहेब ज्या पक्षातनं किंवा कुठूनही राहिले तर निवडून येतील, याचं कारण हेच होतं की त्यांना लोकांच्यासाठी या तालुक्यासाठी केलेलं विकास काम हे मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बघितलेली आहे आणि त्यांची या नमस्ते, मी न्यूज 24 मराठी प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण शिरोळमध्ये जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष, त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीचे चेअरमन व राजश्री शाहू आघाडीचे संस्थापक संजय पाटील यड्रावकर आज आपल्यासमोर। साहेब नमस्ते। नमस्कार। शिरोळ तालुक्याच्या रणधुमाळीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। राजेंद्र पाटील हे आघाडीचे उमेदवार ठरत आहेत, त्यांच्या प्रचार यंत्रणा सक्रिय झाले, भरपूर कार्यकर्ते त्यांच्या प्रचार यंत्रणेत। या सर्व मतदारबंधू बघणे आपण काय संदेश द्या? निश्चितपणे गेल्या 5 वर्षाच्या मागं सन्माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि गेल्या 5 वर्षाचा जो विकास काम आहे, जवळजवळ 2000 कोटीचा विकास काम आपण करू शकलो आणि त्याचंच फलस्वरूप म्हणून आहे की जे तालुक्यातली जी तमाम जनता आहे ती त्यांच्या मागं एवढ्या प्रचंड प्रमाणात सहकार्य करून त्यांच्या मागं आपली ताकद उभा करत आहेत ह्या इलेक्शनला। तर त्याचं एक स्वार्थ आम्हाला त्यांचे कार्यकर्ते म्हणून अतिशय चांगला फीडबॅक आहे की जे काम केलं, जे कष्ट घेतले 5 वर्ष साहेबांनी लोकांसाठी आणि लोकांच्या उपयोगी कामं करण्यासाठी त्याचंच फलस्वरूप म्हणून एवढ्या प्रचंड प्रमाणात लोकांची पाठिंबा साहेबांच्या मागे उभा राहतो। साहेब, मुख्यमंत्री साहेबांचं परवा एक वाक्य होतं, राजेंद्र पाटील यड्रावकर जिथून उभा राहतील तिथनं विजयाची सुरुवात असेल। मुख्यमंत्र्यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांना बघितलं जातं। आताही तेवढ्याच पद्धतीनं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। सर्वसामान्य जनता लाडक्या बहीण योजनेचा आणि सरकारने केलेल्या वेगवेगळ्या योजनांचा काय फायदा होईल मतदारांना? निश्चितपणे मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं की राजेंद्र पाटील साहेब ज्या पक्षातनं किंवा कुठूनही राहिले तर निवडून येतील, याचं कारण हेच होतं की त्यांना लोकांच्यासाठी या तालुक्यासाठी केलेलं विकास काम हे मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बघितलेली आहे आणि त्यांची ह्या कामं होण्याच्या मागची तळमळसुद्धा मुख्यमंत्री साहेबांना माहिती आहे की माझ्या नागरिकांना काय पाहिजे, माझ्या नागरिकांना कशी व्यवस्था पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांच्याबरोबर जे संभाषण किंवा जे त्यांना माहिती प्राप्त होती त्याच माध्यमातून त्यांनी सांगितलं की तळमळीचे आणि म्हणजे तळमळीनं काम करणारे कार्यकर्ता म्हणून त्यांनी आमदारकीचं हे सगळं काम केलेलं आहे। तर त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्याच धाग्यावर सांगितलं की कुठेही राहिलं तर ते निवडून येऊ शकतात, म्हणजे लोकांसाठी केलेल्या कामाची त्यांना पोचपावती लोकच देतील, ह्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा उल्लेख केला। त्याचबरोबर तुमचा दुसरा प्रश्न होता की लाडकी बहीण असू दे, वेगवेगळ्या शासनाच्या माध्यमातून योजना असू दे, आज आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 1,05,000 लाडक्या बहिणींचं फॉर्म भरलं गेलं आणि त्यांना त्यांच्या खात्यावर अनुदानसुद्धा प्राप्त हे सुद्धा प्राप्त झालेलं आहे। तर त्या अनुषंगाने सगळ्यात मोठं म्हणजे हे कामसुद्धा करण्याच्या माध्यमातून यड्रावकर साहेबांनी खास करून लक्ष घातलं। आपले जे त्यांचे समन्वयक होते त्या सगळ्यांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून हे सगळे जास्तीत जास्त कसे आपल्या तालुक्यातनं फॉर्म भरले जातील याच्याकडे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत। साहेब, युवकांच्या हाताला आणि शारपट जमिनीचा प्रश्न यावर काय सांगा? शारपटचा विषय जर घेतला तर आज जवळजवळ साहेबांच्या माध्यमातून आपण 13,000 एकर आपण शारपट मुक्त करण्याचा जो संकल्पना साहेबांनी घेतले ते गेल्या जवळजवळ 3-4 वर्षापासून त्याचं काम चालू होतं। किंबहुना आज काही प्रायोगिक तत्वावर सांगली जिल्ह्यातली कामं होती ती थांबवली, म्हणजे त्याच्यामुळं ते पुढं प्रोसेस होत नव्हतं। पण गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या अगोदर सन्माननीय आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मीटिंग झाली आणि ती गावं वगळून आमच्या गावातली 7 प्रायोगिक तत्वावर आपण गावं घेतली आणि त्या माध्यमातून त्या गावांचा टोटल हा 13,000 एकरचा सन्माननीय यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रात हा शारपट मुक्तीचा एक शासनाचं अनुदान देण्यापेक्षा शासनच स्वतः ह्या जमिनी पिकाऊखाली आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे। मग त्यासाठी 80% शासन देत आहे, 20% आपल्याला वर्गणी घालायची आहे आणि त्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर आपण 7 गावं निवडली आपल्या तालुक्यातली आणि ते
ते सगळे कार्यान्वित होऊन त्याचं टेंडरसुद्धा निघून आज आचारसंहिता झाल्या त्या सगळ्या गोष्टींचं कामास प्रारंभ होईल आणि फक्त जे लोकांना आत्तापर्यंत व्याज भरायला लागत होतं वर्षाला तेवढंच जर अनुदान तेवढीच जर पैसे दिले तर त्याच्यात त्यांचं कायमचं कुठलाही कर्जाचा बोजा कुठलाही व्याज भरायचं टेन्शन नाही काय नाही त्यांना निवांत आपल्या शेती चांगल्या पद्धतीनं करता येईल. त्यातून एक चांगलं काम या शारपड मुक्तीच्या दृष्टिकोनातून होईल आणि हा एक आदर्श यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला ही स्कीम लागू करण्याच्या माध्यमातून एक चांगला निर्णय झाला. गेल्या 2 महिन्याच्या अगोदरच कॅबिनेटला सुद्धा याचा निर्णय झाला आहे. परत आता जलसंधारणला त्यासाठी स्पेशल मीटिंग स्पेशल काही करायचं गरज नाही. ही स्कीमच पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू करण्यात आलेली आहे. युवकांच्या हाताला काम या उद्देशाने आपण काय सांगाल? युवकांच्या हाताला काम साहेबांचा मागच्या 5 वर्षाच्या अगोदर एकच उद्देश होता की युवकांच्या हातात मी दगड नाही देणार त्यांना काम देण्याच्या दृष्टिकोनातनं एक ब्रीदवाक्य होतं साहेबांचं आणि त्याच अनुषंगाने गेल्या आपण या 5 वर्षामध्ये काम करून विविध क्षेत्रामध्ये जिथं जिथं आपली मुलं म्हणजे काम करू शकतील जिथं जिथं लागेल जिथं जिथं शासन स्तरावर असेल कुठं लागेल तिथं सगळीकडे मदत करून युवकांना रोजगार निर्मिती करून त्यांना देण्याचं काम निश्चितपणे केलेलं आहे. आज जर बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये शासनाची MIDC एकसुद्धा नव्हती. प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह MIDCs आपल्याकडे आहेत इंडस्ट्रियल इस्टेट आहेत पण MIDCच्या माध्यमातून साहेबांनी जो निर्णय घेतला की 1000 एकरची आपल्याकडे जागा शासनाची होती आणि ती पूर्ण MIDCकडे वर्क करून तिथे इंडस्ट्रियल इस्टेट तयार करण्याचा जो निर्णय घेतला त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी उद्योजकांचं आज आपण इचलकरंजी बघितलं जे की टेक्स्टाईल हब आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या की इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आता ह्या एरियामध्ये येत आहे तर दुसरा एक पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आज निर्माण झाली होती आणि ती आपल्या तालुक्यात असावी आणि त्याच्या माध्यमातून उद्योजक पण तयार होतील आणि त्याच माध्यमातून रोजगारीसुद्धा चांगल्या पद्धतीने निर्माण होईल आणि त्याचबरोबर महिलांना चांगल्या पद्धतीने तिथं प्रशिक्षण देऊन चांगले उद्योग महिलांचे सुद्धा तिथं चालू होतील. त्या दृष्टिकोनातून सुद्धा साहेबांनी प्रयत्न केले. काही लोकांना गैरसमज होते त्यामध्ये सुद्धा किंवा काही लोकांचे अतिक्रमणमधले घरं असतील ती पडतील किंवा काय पण साहेबांनी एक वचन दिलं की कुणाच्याही विटाला हात लागणार नाही पण इंडस्ट्रियल इस्टेट चांगल्या पद्धतीनं म्हणून जी रिकामी जागा होती आत्तापर्यंत 1000 पैकी 260 एकर जवळजवळ रिकामी जागा होती त्याचंसुद्धा फायनल स्टेजला क्लिअरन्स झालेलं आहे आणि कलेक्टर ऑफिसनं सुद्धा क्लिअरन्स करून महसूलला पाठवलं होतं. महसूलनी सुद्धा ते क्लिअर करून जवळजवळ 3.5 कोटी रुपये MIDCकडे सुद्धा शिल्लक आहेत. त्याचे ऑर्डर्स म्हणजे सगळ्या खात्यांची पूर्ण होऊन शेवटची परत कलेक्टर